नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास म्हणजेच रिडेव्हलपमेंट. तुमची इमारत जुनी झाली असेल तर पुनर्विकास हा केवळ घराचा कायापालट नाही, तर तुमच्या जीवनशैलीत होणारी एक मोठी प्रगती आहे. जेव्हा इमारतीचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त होते, तेव्हा स्ट्रक्चरल ऑडिटनुसार ती दुरुस्तीच्या पलीकडे गेलेली असते. अशा वेळी वारंवार होणारा दुरुस्तीचा खर्च वाचवण्यासाठी आणि सुरक्षितेसाठी पुनर्विकास हाच सर्वोत्तम पर्याय ठरतो. पुनर्विकासामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. अतिरिक्त चटई क्षेत्र. नवीन नियमानुसार तुम्हाला सध्याच्या घरापेक्षा मोठे घर मिळते. आधुनिक सुविधा, लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा, जिम आणि अद्ययावत पार्किंगची सोय उपलब्ध होते. मालमत्तेचे मूल्य वाढते. नवीन इमारतीमुळे तुमच्या घराची मार्केट व्हॅल्यू दुप्पट किंवा त्याहून अधिक होऊ शकते. आर्थिक लाभ. बिल्डरकडून सभासदांना कॉर्पस फंड आणि तात्पुरत्या निवासासाठी भाडे दिले जाते. पुनर्विकास प्रक्रिया ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 79 अ नुसार होणे अनिवार्य आहे. यामध्ये खालील टप्पे महत्त्वाचे आहेत. 1. विशेष सर्वसाधारण सभा. 75% सभासदांची संमती आवश्यक असते. 2. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार. तांत्रिक आणि कायदेशीर सल्ल्यासाठी PMCची नेमणूक करणे. 3. निविदा प्रक्रिया. पारदर्शक पद्धतीने बिल्डरची निवड करणे. 4. करार. बिल्डर आणि सोसायटी यांच्यात नोंदणीकृत करार होणे. सोसायटीकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. इमारतीचे कन्व्हेयन्स डीड, मान्यताप्राप्त नकाशा, प्रॉपर्टी कार्ड आणि स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट. बिल्डर निवडताना घाई करू नका. बिल्डरचा पूर्व इतिहास, आर्थिक क्षमता आणि त्याने पूर्ण केलेले प्रकल्प तपासा. तसेच रेरा अंतर्गत प्रकल्पाची नोंदणी असल्याची खात्री करा. तर मित्रांनो, पुनर्विकास हा तुमच्या भविष्यातील प्रगतीचा मार्ग आहे. योग्य नियोजन, पारदर्शकता आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यास तुमचे नवीन स्वप्नातील घर नक्कीच साकार होईल. अधिक माहितीसाठी तुमच्या कायदेशीर सल्लागाराशी संपर्क साधा. धन्यवाद.